नमस्ते. चितना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी एक सुंदर अशी टोट बॅग दाखवणार आहे. तर इथे मी 2 पीस घेतलेले आहेत क्विल्टिंग करून. 2 अस्तर घेतलेले आहेत. याचं मेजरमेंट आहे 17.5 बाय 15.5. तर इथे पॉकेटसाठी 7 बाय 6चा एक पीस घेतलेला आहे. हे पॉकेट अस्तरला लावलं जाईल या. त्यानंतर दुसरं पॉकेट आहे ते 6 बाय 6चं आहे. ते बॅक पीसला लावलं जाईल. तर इथं बेल्ट घेतलेले आहेत 27 इंचाचे. एक झिप घेतलेली आहे. सर्वात आधी इथे अस्तरला आपण पॉकेट तयार करून लावणार आहे. झिपच्या साईडला मी 3 इंचाच्या पट्ट्या लावलेल्या आहेत, कारण झिपवर दुमडपट्टी परत घेताना सुई तुटू शकते. अशा पद्धतीने पॉकेट तयार झालेलं आहे. इथं दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पॉकेट तयार करून घ्यायचं आहे. आधी झिप बसवायची आहे. त्यानंतर हे पॉकेट साईडनं तिन्ही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं सेंटर मार्क काढून बेल्टसाठी आपण मार्किंग करत आहोत. दोन्ही साईडचे बेल्ट बसवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सिंगल झिप बसवून घ्यायची आहे. झिप लावून दाबटेप घ्यायची आहे. दोन्ही पीस जोडून घ्यायचे आहेत. वरचाही आणि अस्तरचाही आपल्याला दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत ते पीस. त्यानंतर झिप बरोबर अस्तर जोडायचं आहे. आतल्या साईडने कपडा दुमडून शिवायचा आहे. त्यानंतर शिलाई वर दिसणार नाही आहे, कपडाही बाहेर येणार नाही. दोन्ही पीस जोडून घेतलेले आहेत आता. त्यानंतर हे अस्तर आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. अस्तर एक साईडला आणि कपडा एका साईडला असणार आहे. त्यानंतर आपण हे 2-2 इंचावर कोपरे कट करणार आहोत. 2 बाय 2 इंचाचे बॉक्स कट करून घ्यायचे आहेत. मेन फॅब्रिक आणि अस्तर चारही कोपऱ्यांना आपल्याला असे कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत, 4 कोपरे. इथे थोडंसं मार्किंग करते तेवढी जागा ओपन ठेवून
चारही कोपरे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. त्यानंतर झिप लावून घ्यायची आहे. हे कपडा उलटवून घ्यायचा आहे. इथे चारही बाजू आपले शिवून झालेले आहेत. आता आपण मार्जिन सोडलेली जागेतून आपण हा कपडा उलटवून घेणार आहे. त्यानंतर ते मार्जिन शिवून घ्यायचं आहे. इथे बॅग आपण पूर्णपणे तयार झालेली आहे, पाहू शकता. आतून एक पॉकेट तयार केलेलं आहे. बाहेरच्या साईडला एक आहे. सुंदर अशी मजबूत बॅग तयार झालेली आहे ही. टोट बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.